अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात 6 गावांमध्ये 8 उपाययोजना राबवण्यास जिल्हाधिकारी कार्यालयानं मंजुरी दिली आहे। विंधन विहिरीच्या आणि कूपनलिकेच्या उपाययोजनांचा यात समावेश आहे। उन्हाळ्यात ग्रामीण भागात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो। त्यानुसार जिल्ह्यातील किती गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाईची शक्यता आहे, उपाययोजना, त्यासाठी लागणारा अपेक्षित खर्च आदींचा तपशील असतो। या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणी सुरू होते। यंदा जानेवारी ते मार्च 2024 आणि एप्रिल ते जून 2024 या कालावधीसाठी आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येत आहे। संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात एकूण 538 उपाययोजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहे। योजनांसाठी 4,31,55,000 रुपये खर्च अपेक्षित आहे।